चला इकडे लक्ष द्या. कालपर्यंत आपण स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन वगैरे पाहिलं. आज आपल्याला आणखी एक पाऊल पुढे म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग पाहायचा आहे. सर्वांचं लक्ष इकडे असलं पाहिजे. 2च पॉईंट फक्त घ्यायचे राहिलेत. त्यानंतर मी तुम्हाला एक डीपीपी देणार आहे आज. तो उद्या सॉल्व्ह करून आणायचा आणि हा चॅप्टर एंड फिनिश्ड. पहा लक्ष द्या. मॅक्सिमम जे प्रॉब्लेम्स आहेत ते स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आणि न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वरच आहे. ठीक आहे. आणि मी पुरात येस उद्या रविवार आहे नाही का, तर नाही सुट्टी बिटीचे दिवस गेले आता. ओके पहा लक्ष द्या. मी परत एकदा स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आणि रेट ऑफ लॉस ऑफ हीट साठी आपल्याला काय एक्सप्रेशन मिळालं ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. नीट लक्षात द्या. पाठ केलेले फायनल फॉर्म्युले लक्षात ठेवण्यात काही अर्थ नसतो. सुरुवातीला स्टीफन्स लॉ काय असतो, ब्लॅक बॉडीसाठी लिहा किंवा ऑर्डिनरी बॉडीसाठी लिहा. ब्लॅक बॉडीसाठी जर लिहिला करेक्ट, ब्लॅक बॉडीसाठी लिहिला तर AB इक्वल टू सिग्मा इंटू 10⁴. ऑर्डिनरी बॉडीसाठी लिहिला तर A इक्वल टू A इंटू सिग्मा इंटू 10⁴. व्हॉट इज E? E काय आहे? लक्ष बोर्डवर असलं पाहिजे साबडे. E काय आहे? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर काय असतो? Q/AT किंवा dQ अपॉन A इंटू dt असतो. आणि म्हणून इथे जर आपण dQ अपॉन A इंटू dt लिहिलं तर तुम्हाला काय मिळेल? A इंटू सिग्मा इंटू 10⁴. पण आपल्याला पाहिजे रेट ऑफ लॉस ऑफ हीट, दॅट इज dQ/dt. dQ/dt इक्वल टू A इंटू सिग्मा इंटू 10⁴. So this is the expression for rate of loss of heat by using Stephen's law. Very simple expression आहे. समजलं का? So rate of loss of heat is directly proportional to 10⁴. It depends upon area. बरोबर आहे. Emissivity of the surface. समजत आहे? इथे ह्या ज्या टर्म्स आहेत ना याला तुम्ही फिल करण्याचा प्रयत्न करा. हे इक्वेशन तुम्हाला काय सांगते की तुमच्याकडे एखादी बॉडी आहे, त्या बॉडीमधून रॅडियंट हीट बाहेर पडत आहे बिकॉज ऑफ टेम्परेचर. बरोबर आहे. बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंग पेक्षा, त्यामुळे बॉडी नेट हीट काय करणार? लॉस करणार. सराउंडिंगचं टेम्परेचर निग्लेक्ट केलेलं आहे. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? व्हॉट इज dQ? dQ इज द अमाऊंट ऑफ हीट इमिटेड इन टाइम dt. सो व्हॉट इज dQ/dt? पर सेकंड. एका सेकंदात इमिट झालेली हीट, एका सेकंदात इमिट झालेल्या हीटलाच काय म्हणतात? रेट ऑफ इमिशन. ते वर्ड्स बरोबर समजले पाहिजेत. रेट म्हणजे एका सेकंदात जेवढी हीट इमिट होणार. सो dQ/dt इज रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी बाय द बॉडी. कशावर डिपेंड आहे? E काय आहे? इमिसिव्हिटी. इमिसिव्हिटी हे सरफेसवर डिपेंड असते. बरोबर आहे. सरफेस जर परफेक्टली ब्लॅक असेल तर इमिसिव्हिटी 1. बरोबर आहे. ब्लॅक सरफेससाठी इमिसिव्हिटी काय राहते? 1. आणि तुम्हाला कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी या सरफेसची दिलेली असेल 0.7, 0.1 एटसेट्रा काही पण. ओके. नंतर ए काय असेल? एरिया. एरिया तुम्हाला वेगवेगळ्या बॉडीच्या बाबतीत काढता आला पाहिजे. स्पियर असेल तर एरिया किती असणार? 4πr², कारण त्या स्पियरची रॅडियस दिली असेल. बरोबर आहे. एखादा क्युबिकल कंटेनर असेल, रेक्टँग्युलर बॉक्स असेल तर त्याचाही तुम्हाला एरिया काढता आला पाहिजे. फक्त तुम्हाला सरफेसचा एरिया काढायचा आहे, एरिया ऑफ सरफेस. सिलेंडरचा पण एरिया तुम्हाला काढता आला पाहिजे, वेगवेगळ्या सरफेसचा तुम्हाला एरिया काढता आला पाहिजे. एखादा पिरॅमिड दिला असेल तर त्याचा सरफेसचा एरिया काढताना त्याला किती सरफेसेस आहेत ते पाहायचं. आणि एका सरफेसचा एरिया म्हणजे ट्रायंगलचा एरिया काढायचा. ट्रायंगलचा एरिया हा बेस इंटू हाईट. बरोबर आहे. एनिवे तुम्हाला सरफेसचा एरिया काढायचा आहे. सिग्मा तुम्हाला दिलेला असेल इंटू 10⁴. पण हे एक्सप्रेशन तेव्हाच तुम्हाला वापरायचं आहे वेन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज नॉट गिव्हन. ओके. नंतर काय केलं आपण? जर का टेम्परेचर ऑफ सराउंडिंग दिलं असेल, इथे बघा मी एक डायग्राम काढतो. या बॉडीचं टेम्परेचर आहे T, याच्या भोवती जे सराउंडिंग आहे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे T0. इथे आपण काय केलं होतं? जर आपण सराउंडिंगला कन्सिडर केलं तर सराउंडिंग पासूनही बॉडी हीट इमिट ऍब्झॉर्ब करणार. मग ही बॉडी हीट इमिट पण करेल. आणि बरं